प्रभाग क्रमांक 2 मधून माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल. नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली असून त्या अनुषंगानं शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी प्रभाग क्रमांक 2 ड सर्वसाधारण पुरुष वर्गातून आज महानगरपालिका निवडणूक क्षेत्रीय कार्यालय ST वर्कशॉप या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत निवडून येण्याचा मानस व्यक्त केलाय. आज नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुद्रुक ओपन पुरुष ड मधून मी फॉर्म भरलेला आहे आणि माझ्या शिवसेनेचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील साहेब, या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा मला आदेश आला की तुम्ही फॉर्म भरा म्हणून. आणि नंतर मग मी तो फॉर्म ह्या ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे मी फॉर्म दाखल केलेला आहे. गेल्या वेळेस आपण नगरसेवक होता, आपले उत्कृष्ट काम केली होती. काय जनतेची यावेळेस काय साथ राहील आपल्याला? मी नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये सलग 2 वेळेस मला जनतेने प्रतिनिधित्व करण्याची ह्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि यावेळेस सुद्धा जनता निश्चितच जनता मायबाप मला संधी देईल आणि संधी दिल्याच्या नंतर त्या संधीचं सोनं करणं हे माझं काम राहील आणि प्रामुख्यानं जनतेने दिलेला वसा हा उतणार नाही, मातणार नाही आणि जनतेने दिलेला वसा मी हा टाकणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं जनतेची सेवा करेल मी 5 वर्ष. आपली लढत कोणाशी राहील? काय आव्हान आहे आपल्याला विरोधकांचं? आता सध्या घडीला आव्हान म्हणून म्हणता येणार नाही कोणाला. कोणालाही कमी समजलं नाही पाहिजे. तितक्याच तोलामोलाची लढत ही राहणार आहे. मात्र मागच्या वर्षी मागच्या 5 वर्षाखाली जे 4 नगरसेवक निवडून आले त्यांनी कुठलंही काम केलेलं नाहीये. हे जनतेला माहीत आहे आणि चांगल्या पद्धतीने जनता जाणून आहे आणि ते उमेदवार यावेळेस रिपीट होतील ही शक्यता कमी आहे. त्याच्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे आणि जनता जनार्दन मायबाप पाठीशी असल्यामुळं मला अतिशय जास्त आनंद आहे आणि 100% माझा विजय निश्चित आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.